प्लीज तुम्ही सगळे इथून बाहेर निघून जा आणि या घरात कधीच पाऊल ठेवू नका. रसिका आणि ओजस गुपचूप मान खाली घालून तिकडून निघून गेले. कल्याणी आहान आणि शनायाकडे एक नजर टाकत म्हणाली, मला माहिती नव्हतं ग हे ओजस आणि रसिकाचं कारस्थान होतं. ठीक आहे, मी पण निघते आता. एवढं म्हणून ती पण निघून गेली. शनया आहानकडे एकटक बघत म्हणाली, तू मला याबद्दल सांगायला हवं होतंस. कमीत कमी इतका विश्वास तर तू माझ्यावर ठेवू शकतोस रे. हे ऐकताच आहानच्या मनाला खूप बरं वाटलं. दुसऱ्या दिवशीची सकाळ शनायासाठी अजून एक चॅलेंज घेऊन आली होती, कारण तिला आज अजून एक झटका लागणार होता. घरून तयार होऊन शनया आहानसोबत ऑफिसला जायला निघाली. जसं ती ऑफिसमध्ये पोचली तिनं पाहिलं की तिचे आजोबा आनंद राणे एका मीटिंगमध्ये होते. त्या मीटिंगमध्ये आनंद राणे म्हणाले, रहेजा क्लासिकमध्ये कुठल्या तरी मोठ्या कंपनीनं इन्व्हेस्ट केलंय आणि त्यामुळे त्याची पॉप्युलॅरिटी खूप वाढत चाललीये. मोठमोठे बिझनेसमन हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळे हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करा आणि जर तसं होऊ शकलं नाही तर तुम्ही लोक तुमची पोझिशन सोडण्याकरता तयार राहा. जो कोणी ही डील क्रॅक करेल त्याला या शहराच्या बाहेर माझी 6 मजल्याची बिल्डिंग बक्षीस म्हणून मिळेल. हे ऐकताच ऑफिसमधले सगळे लोक आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांकडे बघू लागले. तेवढ्यात ओजस थोडा विचार करून म्हणाला, शनयाचे वडील शेखर काकांच्या अंडर एक इंजिनियर्सची टीम आहे. आता खरं तर ते हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यामुळे त्यांची सगळी टीम मला द्यावी असं मला वाटतं. हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी मला त्या टीमची खूप मदत होईल. पण डॅडीकडून ऑलरेडी खूप गोष्टी काढून घेतल्या आहेत. जर ही टीम पण त्यांच्याकडून काढून घेतली तर त्यांच्याकडे काय राहील? यावर उत्तर देत रसिका म्हणाली, ओजस बरोबर बोलतोय. आता काका हॉस्पिटलमध्ये तर नियमाप्रमाणे ती सगळी टीम ओजसच्या हाताखाली येणं अपेक्षित आहे. या गोष्टीवर बरेच लोक सहमत होते. हे बघताच आनंद राणेंनी ती टीम ओजसला दिली, ज्यावर शनया काहीच करू शकली नाही. ती आता खूप टेन्शनमध्ये दिसत होती. पण हे काम ऑलरेडी दिलं गेलं होतं आणि मीटिंग पण संपली होती. आनंद राणेंनी सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकायची धमकी दिली होती. त्या धमकीचा परिणाम ओजसवर झाला होता. तो हाच विचार करून घाबरला होता की जर त्याला कंपनीतून काढून टाकलं तर तो कंपनीवर ताबा कसा मिळवणार आहे. थोडा विचार करून तो बाहेर आला आणि रहेजा क्लासिकचे सीईओ मकरंद पाध्ये यांना त्यानं फोन लावला. फोन उचलताच ओजस माझात म्हणाला, मी राणे कन्स्ट्रक्शन्स मधून ओजस बोलतोय. तुमच्या कंपनीमध्ये ॲज अ बिल्डर काम करण्याची आमची इच्छा आहे, तर त्या बाबतीत. तेवढ्यात मकरंद त्याला थांबवत एका गंभीर आवाजात म्हणाला, कोण आहेस तू आणि असं फोनवर प्रोजेक्ट मागतोस? तुझा मेंदू गुडघ्यात आहे का? कळत नाही का तुला काही? तेवढ्यात ओजस म्हणाला, सर आय एम सॉरी. मी फक्त एवढं सांगायला फोन केला होता की मी उद्या येतोच आहे तुमच्याकडे. मला फक्त कोणत्याही परिस्थितीत हा प्रोजेक्ट हवा होता म्हणून तुम्हाला कॉल. यावर मकरंद म्हणला, अच्छा, कोणत्याही परिस्थितीत हवा होता. अरे कोण कुठला तू? मला कुठल्या गोष्टीचा माज दाखवतोयस? ठीक आहे, तू ये तर उद्या. नाही, येच माझ्या ऑफिसला ये. एक प्रेस कॉन्फरन्सच ठेवतो तुझ्यासाठी. तिथं तुझ्या कंपनीची इज्जत नाही ना काढली तर नाव बदलेन मी. उद्या नंतर तू कधीही फोनवर डील करण्याचा विचार पण करणार नाहीस. एवढं बोलून मकरंद पाध्येनी त्याचा फोन कट केला. ओजसला खूप धक्का बसला होता. त्याचे हात कापू लागले होते. मी काय केलं? आता मी कसं जाऊ त्यांच्या समोर? प्रोजेक्ट तर लांबची गोष्ट आहे. हा मकरंद पाध्ये कंपनीची इज्जत काढायला बसलाय. मागे उभ्या असलेल्या रसिकानं ओजसचं हे सगळं बोलणं ऐकलं होतं. ती ओजस जवळ जाऊन म्हणाली, एवढं का घाबरतोयस? शनया आहे ना कंपनीचं नाव मोठं करायला. हे ऐकताच ओजसचा चेहरा अचानक खुलला. तो लवकरच आनंद राणेंच्या केबिनमध्ये गेला. शनया आधीच तिकडे बसली होती. आनंद राणे यांनी त्याला विचारलं, काय झालं ओजस? यावर उत्तर देत ओजस म्हणाला, आजोबा, मी म्हणत होतो की शनया आपल्या कंपनीबद्दल किती विचार करते. किती मेहनत करत असते ती. दिवस रात्र काम पण करते आणि या आधीचा प्रोजेक्ट पण तिनं किती आरामात पूर्ण केलाय. यावर आनंद राणे थोडं रागात म्हणाले, स्पष्ट बोल, तुला काय म्हणायचंय नक्की? यावर उत्तर देत ओजस म्हणाला, मला असं वाटतं की रहेजा क्लासिकच्या प्रोजेक्टसाठी शनयानं प्रयत्न करावा. मला खात्री आहे की ती हा प्रोजेक्ट इझिली मिळवेल आणि आपल्या कंपनीला खूप फायदा होईल. हे ऐकून शनया आणि आनंद दोघेही विचारात पडले.
शनायाला हे समजत नव्हतं की हा ओजस अचानक कसं काय तिच्याबद्दल चांगला विचार करायला लागला. तेवढ्यात आनंद राणे म्हणाले, ठीक आहे, या डीलला शनाया क्रॅक करेल. हे ऐकताच ओजस तिकडून एक विजयी स्मित घेऊन बाहेर पडला. बाहेर येताच रसिकाकडे बघत म्हणाला, आता खरी मजा येईल. शनायामुळे आता उद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राणे कन्स्ट्रक्शन्स बदनाम होणार आणि मग तिला या कंपनीतून कायमचं बाहेर काढलं जाणार. हे ऐकताच रसिकाच्या चेहऱ्यावर हसू आलं. दुसऱ्या दिवशी ओजस आणि रसिका शनायाला घेऊन एका कारमध्ये मकरंद पाध्येच्या हेड ऑफिसला पोहोचले. ओजस खाली उतरत शनायाला म्हणाला, शनाया, आतमध्ये आमचं काहीच काम नाहीये, आम्ही बाहेरच तुझी वाट बघतो, ऑल द बेस्ट. शनायानं त्याच्याकडे एक नजर टाकली आणि ती आत जाऊ लागली. आत जाताच तिनं पाहिलं की मोठमोठ्या कंपनीचे लोक तिकडे ऑलरेडी आले होते. त्यांच्यासमोर राणे कन्स्ट्रक्शन्स एक लहान कंपनी होती. आता शनायाला लक्षात आलं होतं की हे नक्कीच ओजसचं काहीतरी कारस्थान आहे. तिकडे प्रेसवाले पण आले होते. ते सगळ्यांचे फोटो घेत होते. सगळेजण आता मकरंद पाध्ये येण्याची वाट बघत होते. शनाया तिच्या जागी जाऊन बसली. तेवढ्याच सगळ्यांना मकरंद पाध्ये येताना दिसला. तिकडे पोचताच त्यानं सगळ्यांवर नजर फिरवली आणि थोडा विचार करत मोठ्या आवाजात तो म्हणाला, इथे कोणी राणे कन्स्ट्रक्शन्स कडनं आलंय का? उत्तर देत शनाया म्हणाली, हो, मी शनाया राणे, इथे राणे कन्स्ट्रक्शन्स तर्फे आली आहे. या प्रोजेक्टची डील क्रॅक करायला आम्ही इंटरेस्टेड आहोत. मकरंद पाध्ये तिच्याकडे बघत म्हणाला, तू माझ्या बाजूला येऊन बस, तुमच्यापासूनच सुरुवात करू. सगळे लोक शनायाकडे एका वेगळ्याच नजरेनं बघत होते. शनाया उठून मकरंद पाध्येच्या बाजूला जाऊन बसली. मकरंदच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती, जिचा अर्थ कोणीच लावू शकत नव्हतं. ओजस आणि रसिका पण मीडियाच्या गर्दीत उभे होते. ते त्या क्षणाची वाट बघत होते जेव्हा मकरंद पाध्ये बोलायला सुरुवात करेल आणि शनायाचा अपमान करून तिला इथून पळवून लावेल. तेवढ्यात मकरंदने बोलायला सुरुवात केली, ही आहे राणे कन्स्ट्रक्शन्सची शनाया राणे. हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी हिच्या कंपनीच्या एका माणसानं मला फोन केला होता आणि हिला असं वाटतंय की मी हा प्रोजेक्ट तिला द्यावा. हे म्हणताच मकरंदच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि त्यानंतर सगळे लोक शनायाकडे बघून हसू लागले. शनाया हे सगळं ऐकून अतिशय शॉक झाली आणि अपमानानं तिची मान खाली गेली. मकरंदचं हे बोलणं ऐकताच रसिका आणि ओजसचा चेहरा एकदम खुलला. आता शनाया संकटात सापडणार आणि तिचा अपमान होणार हा विचार करूनच त्यांना खूप हसू येत होतं. आणि इकडे शनाया मकरंद पाध्येच्या शेजारी बसून प्रचंड टेन्शन मध्ये होती. डाउनलोड करा पॉकेट FM आणि ऐका मालामाल खर्चावाई.